ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये आलेल्या विवाहितेच्या गळ्यातील तब्बल 20 तोळे वजनाची गंठण लुटण्याचा प्रयत्न मोटरसायकलवरून आलेल्या लुटारूने केला। मात्र यावेळी गंठणची 2.5 लाखांची पट्टी तुटल्याने लुटारूने तीच घेऊन पलायन केल्याची घटना रविवारी पनवेल शहरात घडली। पनवेल शहर पोलिसांनी या घटनेतील लुटारू विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार प्रतीक्षा पाटील ही विवाहिता पनवेलमधील वहाळ गावात राहण्यास असून रविवारी दुपारी त्यांच्या नात्यातील मुलीचा साखरपुडा असल्याने ती पती व मुलीसह 4 चाकी कारने पनवेलमध्ये गेली होती। प्रतीक्षाने या कार्यक्रमासाठी जाताना आपल्या गळ्यात 20 तोळे वजनाची गंठण घातली होती। दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रतीक्षा पती व मुलीसह कारच्या दिशेने पायी चालत जात होती। यावेळी त्यांच्या समोरून मोटरसायकलवरून आलेल्या एका लुटारूने प्रतीक्षाच्या गळ्यातील 20 तोळे वजनाची सोन्याची गंठण जोरात हिसका देऊन खेचली। त्यामुळे प्रतीक्षाच्या गळ्यातील गंठणची पट्टी तुटली। तीच घेऊन लुटारू पसार झाला। हा सर्व प्रकार विका हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला। यावेळी प्रतीक्षाच्या पतीजवळ त्यांची 2 वर्षांची मुलगी असल्याने त्यांना काहीही करता आले नाही। मात्र प्रतीक्षाने आरडाओरडा केली तोपर्यंत लुटारू पसार झाला होता। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत।